नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, एका घरात नवरा मृत पडलेला, त्याच्या शेजारी बसलेली पत्नी आणि मोबाईलवर सुरू असलेला एक पॉर्न व्हिडिओ. हे दृश्य पाहून पोलिसही काही क्षण स्तब्ध झाले होते. ही कथा आहे अशा एका नात्याची, जिथे प्रेम होतं, पण त्यापेक्षा जास्त होता संशय. आणि त्या संशयानं घेतला एका जीवाचा बळी. आजची ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावीच लागेल, कारण शेवटी जो उलगडा होतो तो अंगावर काटा आणणारा आहे. ही गोष्ट आहे एका साध्या कुटुंबाची. नवरा मेहनती, आपल्या कामात मग्न, बायको घर सांभाळणारी, पण मनात अस्वस्थता. सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं. दोघांचं लग्न प्रेमाचं नव्हतं, पण समजुतीचं होतं. काळ जसजसा पुढे गेला तसतसे त्यांच्या नात्यात लहान लहान वाद सुरू झाले. कारण काय? मोबाईल, सोशल मीडिया आणि संशय. बायकोला वाटायला लागलं की नवऱ्याचं कोणाशी तरी अफेअर आहे. पुरावा नव्हता, पण संशय मात्र दिवसेंदिवस वाढत होता. घरात सतत भांडणं सुरू झाली. तू कोणाशी बोलतोस? रात्री उशिरा फोन काय येतात? माझ्यापासून काय लपवतोयस? नवरा कितीही समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण तिच्या मनातला संशय संपत नव्हता. हळूहळू संवाद बंद झाला. एकाच घरात राहून दोघे अनोळखी झाले. मित्रांनो, जेव्हा संवाद संपतो तेव्हा नातं संपायला वेळ लागत नाही. त्या दिवशीही दोघांमध्ये जोरदार वाद झाला. शब्दांची तलवार इतकी तीक्ष्ण झाली की त्यानं दोघांचं आयुष्य कायमचं बदललं. राग, अपमान, संशय सगळं एकत्र आलं आणि एका क्षणी तिनं निर्णय घेतला जो आयुष्यभरासाठी पश्चात्ताप बनणार होता. रागाच्या भरात तिनं नवऱ्यावर हल्ला केला. त्या क्षणी तिला वाटलं असेल की ती फक्त स्वतःचं न्याय करते, पण पुढच्या काही मिनिटात तिच्या हातून एक जीव गेला होता. नवरा निश्चल पडलेला, घरात शांतता, आणि ती त्याच्या शेजारी बसलेली, मोबाईल हातात. काही रिपोर्ट्सनुसार ती त्या अवस्थेतही मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहत होती. हा धक्का पोलिसांनाही बसला. एखादा खून करून एवढं शांत कसं राहता येतं? की ती पूर्णपणे मानसिक तणावाखाली होती. सकाळी ही घटना उघडकीस आली. शेजाऱ्यांना काहीतरी संशय आला. पोलीस घटनास्थळी पोहोचले. घरात मृतदेह आणि पत्नीचं संशयास्पद वर्तन. सुरुवातीला तिनं वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. तो स्वतः पडला, माझा काही संबंध नाही. पण पुरावे वेगळंच सांगत होते. घरात संघर्षाच्या खुणा, मोबाईलमधील चॅट्स आणि शेजाऱ्यांची साक्ष, सगळं तिच्या विरोधात जात होतं. शेवटी चौकशीत तिनं गुन्ह्याची कबुली दिली. कारण संशय, अविश्वास आणि सततची भांडणं. तिला वाटलं की नवरा तिला धोका देतोय. तिनं त्याला गमावण्यापेक्षा त्याचं आयुष्यच संपवलं. पण सत्य काय होतं? तपासात असं समोर आलं की नवऱ्याविरुद्ध ठोस पुरावा नव्हता. म्हणजे ज्याच्यासाठी जीव घेतला तो संशय कदाचित फक्त मनाचा खेळ होता. मित्रांनो, अतिसंशय हा मानसिक आजारासारखा असतो. तो हळूहळू नातं खातो, विश्वास संपतो, संवाद तुटतो आणि शेवटी नातं कोसळतं. या घटनेतही तेच झालं. जर वेळेत समुपदेशन झालं असतं, जर संवाद झाला असता, तर कदाचित आज एक जीव वाचला असता. ही कथा फक्त एका घराची नाही. ही कथा आहे प्रत्येक त्या नात्याची, जिथे संशय प्रेमावर भारी पडतो. मोबाईल, सोशल मीडिया हे साधन आहेत, पण जेव्हा ते नात्यांवर राज्य करू लागतात, तेव्हा परिणाम भयानक होतात. पोलिसांनी तिला अटक केली. केस कोर्टात गेली. पुरावे मजबूत होते आणि तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. एका क्षणाच्या रागानं तिचं आयुष्यही उद्ध्वस्त झालं. आता उरला आहे ते फक्त पश्चात्ताप. मित्रांनो, राग हा क्षणिक असतो, पण त्याचं परिणाम कायमस्वरूपी असतात. संशय हा मनातला विष आहे. तो पसरत गेला तर शेवटी सर्व काही नष्ट करतो.
आज एका घरात दोन आयुष्य संपली. एक शरीरानं आणि दुसरं स्वातंत्र्यानं. जर तुम्हालाही तुमच्या नात्यात तणाव जाणवत असेल, तर संवाद साधा, समजून घ्या, मदत घ्या. कारण प्रत्येक समस्येचं उत्तर खून नसतं. मित्रांनो, ही कथा तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. जर ही स्टोरी तुम्हाला विचार करायला लावली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सत्यकथांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी भेटेन तुम्हाला अशाच एका नवीन आणि धक्कादायक कथेसह. तोपर्यंत सुरक्षित रहा आणि नात्यांमध्ये विश्वास जपा. धन्यवाद.